हदगाव तालुक्यातील हळसणी फाटा येथे एका कुटुंबावर काळाने घाला घातला होता. कारच्या धडकेत 3 निष्पाप व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या घटनेला 14 दिवस उलटूनही मुख्य आरोपी वाहन चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या निष्क्रियतेचा निषेध करत गोपाळ समाजाच्या वतीने हदगाव पोलीस स्टेशनवर संतप्त धडक मोर्चा काढण्यात आला. हळसणी फाटा येथे एका कौटुंबिक वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या मोटरसायकलस्वारांना आणि 2 महिलांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अपघात घडल्यानंतर 14 दिवस झाले तरीही संबंधित वाहन चालक फरार आहे. आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप करत गोपाळ समाजाने आज आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी शेकडो समाज बांधव हदगाव पोलीस स्टेशनवर धडकले आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी लावून धरली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एपीएस संकेत दिघे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पोलिसांच्या या आश्वासनानंतर संतप्त जमावाने पुढील 2 ते 3 दिवसाच्या आत कारवाईची अपेक्षा करत आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे. मात्र जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे. हदगाव तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन. आज एवढा जनसमुदाय या ठिकाणी आला, कशा संदर्भात? 22/4/2026 रोजी भीषण असा अपघात झाला होता. त्यामध्ये यशवंत भवराव नरवडे आणि रेखा भवराव नरवडे आणि अनुसया बालाजी लोणारे हे तिघं त्या अपघातामध्ये मृत्यू पावले होते. आणि 14 दिवस उलटूनही तो कार चालक त्यांनी अशी चुकीच्या पद्धतीने रॉंग साईडने गाडी घालून तो अपघात केला होता. त्याला अजून अटक झाली नाही. हीच मागणी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यांनी आश्वासन दिलं की येत्या 4-5 दिवसात आम्ही चार्जशीट पूर्ण कोर्टात जमा करू असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि योग्य ते प्रकारे तपास करून न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं. 8 दिवसाच्या आत. 8 दिवसाच्या आत अटक नाही झाली. पुढची भूमिका आपली काय असेल? तर नाही केले तर आपण या ठिकाणी SP ऑफिस समोर उपोषण, 1 दिवसीय लक्षणीय उपोषण बसणार आहोत. पीडितांना योग्य ते न्याय मिळावा व त्यांना जी आर्थिक हानी किंवा जी त्यांच्या घरचे करता मुलगा गेलेला आहे किंवा त्यांच्या पत्नी किंवा त्यांचे ज्या पाहुणे आहे त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं आणि योग्य तो कारवाई करून तपास व्हावा हीच आमची मागणी.